यथायोग्य कडक कारवाई करण्यात येईल। चला, लक्षवेधी क्रमांक 3 पुकारा संदीप क्षीरसागर। लक्षवेधी क्रमांक 3। माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, अरे पहिले लक्षवेधी पुकारा। लक्षवेधी क्रमांक 3 हा छापल्याप्रमाणे माझा प्रश्न स्पेसिफिक आहे अध्यक्ष महोदय। बीड नगरपालिकेमध्ये गुंटेवारी ओपन स्पेस रिझर्वेशन आणि शासनाचा जो महसूल बुडवला आहे त्या विषयावरती स्पेसिफिक माहिती गेल्या 6-7 महिन्यापासून बीड नगरपालिकेला मी पत्र देतोय लोकप्रतिनिधी म्हणून, आणि त्याच्यामध्ये जे काही मी प्रश्न मांडले होते किंवा जे काही पत्र दिले होते त्याच्यामध्ये जे सर्वे नंबर आहे 29, सर्वे नंबर 194, सर्वे नंबर 197, सर्वे नंबर 198, 199, सर्वे नंबर 34, 35, 68, 69, 79, सर्वे नंबर 173, सर्वे नंबर 53, सर्वे नंबर 56, 59, सर्वे नंबर 188, सर्वे नंबर 16, 17, सर्वे नंबर 151 आणि 152 ही जी माहिती मी लोकप्रतिनिधी म्हणून 6-7 महिन्यापासून मी जे प्रशासनाकडे मागतोय, मला जे उत्तर भेटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये केलेली आहे। ह्याच्या मागचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की हे जे हा जो भ्रष्टाचार झालाय किंवा हे चुकीचं ह्या गोष्टीमध्ये झालंय त्याचे अहवाल जे देत आहेत तेच अधिकारी देत आहेत। त्याच्यामध्ये भूमी अभिलेख, नगरपालिका आणि रजिस्ट्री ऑफिस, जर ह्या गोष्टीमध्ये हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे, माझी हरकत आहे। पॉइंटेड प्रश्न घ्या आपण। माझा पॉइंटेड प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की मला जी माहिती आहे की चौरे नंबर 194, 197, 198 आणि 199 ह्याच्यामध्ये ओपन स्पेसचा विषय रिवाइज लेआउट तिथं दाखवलेला आहे। मी अनेक दिवसापासून नगरपालिकेला पत्र दिले आहेत की मंत्री महोदया की ह्याची मला माहिती द्या, तर नगरपालिकेमध्ये या संदर्भातल्या संचिकाच नाहीत। म्हणजे एखादं रिवाइज लेआउट केलं असेल आणि ओपन स्पेस तिथं दाखवली, ते म्हणतात की ओपन स्पेस आहे, पण आपण जर डोळ्यांनी तिथं जाऊन बघितलं तर पूर्णपणे तिथं बांधकाम झालेलं आहे। आणि प्रश्न घ्या पॉइंटेड। नाही प्रश्न आता इतक्या वेळ ते बोलतात अध्यक्ष महोदय, मला स्पेसिफिक घेतोय मी फक्त स्पेसिफिकच सांगतो अध्यक्ष महोदय। तर या विषयामध्ये ओपन स्पेस कुठेही अध्यक्ष महोदय तिथं दिसून येत नाही, त्याच्यामुळे ती संचिका ही पूर्णपणे तिथे गायब झाली। तसंच सर्वे नंबर 34, 35, 68, 69 आणि 79 ह्यामध्ये आरक्षण असलेल्या जमीनची गुंटेवारी केली। तसंच सर्वे नंबर 3 मध्ये सुद्धा 173 यामध्ये आरक्षण असताना सुद्धा इथं सुद्धा गुंटेवारी केली आहे। सर्वे नंबर 188 इथं सुद्धा आरक्षण असताना सुद्धा गुंटेवारी केली। मी जे बोलतोय ह्याचे सगळं पूर्ण कागद आहेत, हे माझ्याकडे ह्याचे नकाशे सुद्धा आहेत। म्हणजे प्रश्न घ्या, उत्तर देतील मंत्री अध्यक्ष महोदय ते इतके वेळ बोलतात। मी 2 अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय, मला सर्व घ्यायचं। माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे, ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे। तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भात जे कुणी गुन्हेगार आहेत, जे कुणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का, आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपहार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सदस्यांनी खूप सारे सर्वे नंबर त्याच्यात टाकलेले, मी सगळ्याची हे माहिती देत नाही, पण जे सर्वे नंबर 29, 68, 69 आहे तिथे आपण नियमानुसार शुल्क भरून लेआउटला मंजुरी दिलेली अध्यक्ष महोदय। सर्वे नंबर 194 जो आहे त्याच्यात लेआउटच मंजूर नाही आहे। सर्वे नंबर 35चा जो हे होता तो लेआउट रद्द केलेला 173चा, आणि त्याचं कारण असं आहे की 173चा जो लेआउट होता त्याच्यामध्ये एका ह्याच्यावर प्लॉटवर प्लेग्राऊंडचं आरक्षण होतं, पण जेव्हा ते स्पॉट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर ते समजलं की तिथे आरक्षण आहे। मूळ मालकाने तिथे रेसिडेन्शियल झोन दाखवून आपल्याला लेआउट मान्य करून घेतला होता, त्यामुळे आपण तिथला रद्द केलेला आहे अध्यक्ष महोदय। त्याचप्रमाणे मला सदस्यांना ह्या म्हणजे तिथे ज्याने तो लेआउट केला होता तो जो सहाय्यक नगररचना आहे तो पण
अँटी करप्शनच्या ह्याच्यात ऑलरेडी निलंबित आहे अध्यक्ष महोदय, आणि आपण त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये सदस्यांना मला एक रिक्वेस्ट पण ह्याच्यामध्ये करायची होती की त्यांनी हे जे सर्वे नंबर वगैरे दिलेलं होतं ते कुठल्या गट नंबर त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये खूप भाग असतात सर्वे नंबरमध्ये, वेगळे वेगळे गट असतात, आणि कुठल्या वर्षी तिथे हे पडलेले, कुठल्या वर्षी बांधकाम झालेलं हे थोडं स्पेसिफिक नसल्यामुळं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय क्लिअर उत्तर देता येत नव्हतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे मी आपल्या माध्यमातनं सदस्यांना विनंती करते की साधारण शहरामध्ये 150 आरक्षणं आहेत, आणि ADTP-कडनं या सर्व आरक्षणांची पाहणी करून आपण 2 महिन्यामध्ये हा अहवाल मी मागवते माझ्याकडे. या सगळ्या आरक्षणाची पाहणी केली की आपल्याला आपोआपच कळेल की कुठला लेआउट चुकीचा मंजूर झालेला आहे, आणि तशी त्यांना 2 महिन्याची मुदत देऊन तो अहवाल मी मागवेल, आणि त्यानंतर आपण जे काय असेल त्यानुसार कारवाई करू. हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे. आपण मंत्री महोदय, आपण 2-2 महिने म्हणतात, मी 6 महिन्यापासून ह्याच्या पूर्ण उत्तराची वाट बघतोय. एकच विषय ह्याच्यामध्ये की एक सर्वे नंबरमध्ये 34, 35, 68, 69 आणि 79 मध्ये बघा, हा विषय गुंटेवारीचा विषय आहे. रिझर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे, आपण हे करणं संयुक्त आहे, पण त्यावेळेसची जे CO आहे त्यांची 27/5/2022 बदली झाली, आणि बदली झाल्यानंतर 31/5/2022 त्यांनी त्याच्यावरती सही केली. म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंटेवारी हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय, हे आपल्याकडे जे दाखवलेत, मी स्पेसिफिकली माझ्याकडं इतके मोठे पत्र व्यवहार आहेत त्याच्यामध्ये. आपण 2-2 महिने ह्याच्यामध्ये का मागतोय, जेव्हा की त्यांच्याकडं कोणत्याच प्रकरणाचे संचिका नाहीयेत. ह्या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे. कारण का काय आहे अध्यक्ष महोदय, हे ओपन स्पेस शहरामध्ये जे दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी, कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी, प्रश्न घ्या. हा विषय. तर माझा स्पेसिफिक, आपण 2 महिने ह्याच्यामध्ये कशामुळे लावतात, 6-7 महिने झाला ह्याचा मी पाठपुरावा करतो. नगरपालिकेकडे जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे, आणि जे काही ओपन स्पेस असतील की जे लेआउट जे चुकीचे झाले असतील, जे गुंटेवारी चुकीचे झाले असतील, त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे, माझी अशी विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातनं हीच विनंती केली अध्यक्ष महोदय की खूप सारे सर्वे नंबर असल्यामुळे, आणि जो सदस्यांचा आक्षेप आहे की आरक्षणांवर त्यांनी लेआउट मंजूर केलेले आहेत, तर शहरामध्ये 150 आरक्षणाचं स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण त्यांना 2 महिन्याची मुदत देऊ, आणि तो अहवाल आल्यानंतर आपण निश्चितपणे याच्यावर कारवाई करू. पुढे जाऊया. शेवटचा अरे बाबा, आता बोलले सर्व सविस्तर उत्तर दिलं ना मंत्री महोदय. नाही, संदीपजी सविस्तर उत्तर दिला त्यांनी. आता कालावधी मागतात ते काही, तर त्या विषयामध्ये जे सर्वे नंबर आहेत, एक ओपन स्पेस आपण जर डोळ्यांनी जर बघितली तिथे जाऊन, आपल्याला 2 मिनिटात लक्षात येईल की ओपन स्पेस आपण वापरली की. आभारी अध्यक्ष महाराज. ही गोष्ट संदीपराव क्षीरसागर यांच्या माध्यमातून आता पुढे आली. माननीय मंत्री महोदयाला माझी विनंती की अशीच अवस्था सर्व राज्यातल्या, सर्व शहरातली अशीच अवस्था आहे. त्यामुळं माझं मत असं आहे, माझी सूचना अशी, विनंती अशी की या संदर्भाने आपण विशेषतः मराठवाडा, जालना असेल, बीड असेल, किंवा या संपूर्ण भागातल्या अशा आरक्षणावर ज्यांनी